तर ही थेट दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधली। शेवटचा दिवस आहे। राजकीय नेते मनधरणी करण्याकरता इच्छुकांच्या घरी पोहोचलेले आहेत। बंडोबांना थंड करण्याकरता वरिष्ठ नेत्यांची दमछाक उदंड झालेत हे बंडोबा, त्यामुळे त्यांना थंड करण्याकरता आजचा दिवस शेवटचा आहे। कुणी तिकीट देतं का तिकीट असं म्हणत अनेक बंडोबांनी दंड हे थोपटलेले होते। प्रसंगी आदळआपट झाली, रडारड झाली, भोवळ आली, उपोषणाचं हत्यार उपसलं गेलं। आता या सगळ्या घडामोडीनंतर लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज झालेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेते स्वतः उमेदवारांच्या घरी पोहोचत आहेत, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत। कारण अनेक नाराजांची फौज आहे, मात्र त्यांचं कुठेतरी मन जपण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर ही बैठक सुरू आहे, ही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमधून कुठेतरी आपलं जे मन आहे ते जपण्याचा प्रयत्न कुठेतरी ह्या नेत्यांकडून केला जातोय। भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड या ठिकाणी आलेले आहेत। आपण थेट यांना विचारूयात काय त्यांची मागणी आहे, काय त्यांची भूमिका आहे, भावना आहे। ताई काय सांगाल, तुमची नाराजी आहे ती पाहायला मिळते, तुम्ही नाराज होऊन कुठेतरी अर्ज भरलेला होता, काय आता तुमची भावना? आता काय साहेब सांगतायत, आम्ही पक्षासोबतच आहोत आणि साहेबांच्या सांगण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेणार आहे। पण मी नाराज आहे भरपूर। पुढे भविष्यात साहेब मला चांगली संधी देतील याची अपेक्षा बाळगते। बरं, हे आश्वासन दिलं तुम्हाला म्हणून तुम्ही अर्ज मागे घेताय? हो, त्याच्यामुळेच। आणि साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आमचा आणि आम्ही त्यांच्यासोबत भाजपसोबत एकनिष्ठच असणार आहोत। बरं, आजी नाराज दिसताय तुम्ही? हो, नाराजच आहे ना। मग माझ्या मुलाला तिकीट नाही भेटलं, मी नाराजच राहणार ना। बरं, आजी नाराज आहेत, मात्र नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। आपण पाहत असाल तर खासदार डॉक्टर भागवत कराड या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून मनधरणीचा हा प्रयत्न केला जातोय। त्यांना विचारूयात, काय सांगाल, तुम्ही हा प्रयत्न करताय कुठेतरी नाराजी दूर करण्याचा, कशी यशस्वी होत आहे? आज 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेण्याची वेळ आहे आणि हे करत असताना मी आमच्या प्रभागातील विशेषतः मध्य विधानसभेतील जे नाराज उमेदवार आहेत त्यांना जाऊन भेटतोय आम्ही। अभिजित जाधव हे एक चांगले उद्योजक आहेत, त्यांनी सुद्धा प्रभाग क्रमांक 17 मधून त्यांच्या मिसेससाठी अर्ज केला होता, पण भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपचे ते सदस्य आहेत, म्हणून त्यांच्या घरी आलो। त्यांच्या मिसेस संगीताताई यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांनी ती मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि भविष्यात त्यांना पक्ष संघटना असेल किंवा काहीतरी त्यांना संधी देऊ असा मी त्यांना शब्द दिलेला आहे, त्यांना नक्कीच मदत होईल। बरं, आता तुमचं मन कुठेतरी जपण्यात यशस्वी झालेत का नेते? कारण तुमचे कुटुंबीय कुठेतरी नाराज आहेत, मातोश्री नाराज आहेत, मातोश्री म्हणतात संधी मिळाली नाही। ते बरोबर आहे। मी गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टी सोबत जोडलेलो आहे। मी कामगार मोर्चामध्ये 15 वर्षापासून काम करतोय, कारण कामगार वर्गामध्ये काम करायला एवढी मोठी संधी आहे आणि मोदी साहेबांना कामगारांसाठी भरपूर नवीन नवीन कायदे केले। त्या संदर्भात आम्ही आणि वार्डामध्ये जे आमचं इथं राहतो, आम्ही इथं म्हणजे गेले 25-50 वर्ष झाले आम्ही इथंच राहतोय आणि आम्हाला अपेक्षा होती की साहेब आम्हाला तिकीट देतील, कारण आम्ही समाजामध्ये समाजकार्य भरपूर करत आलो आजपर्यंत। आणि विशेष म्हणजे हा जो प्रभाग क्रमांक 17 आहे हा अनुसूचित जाती जमातीसाठी सुटलेला होता। बरं, आणि आम्ही त्याच्यात सक्षम होतो। बरं, आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी होती की साहेब आम्हाला संधी देतील, डॉक्टर कराड साहेब। मग आता नाराजी दूर झाली, अर्ज वापस घेताय? हा, आता नाराजी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय, भविष्यामध्ये काहीतरी तुमचं चांगलं करू, आम्ही साहेबावर विश्वास ठेवतो। बरं, आपण पाहत असाल तर कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय। संपूर्ण परिवारच या ठिकाणी बसलेला आहे, संपूर्ण परिवाराची इच्छा आहे की कुठेतरी आमचं मन जपण्यामध्ये यशस्वी व्हायला पाहिजे। तर मन जपण्यामध्ये यशस्वी झाल्याच्या नंतर यांनी हे बोलून दाखवलंय की कुठेतरी आता आम्ही नाराजी जी होती ती आमची कायम असली तरी भविष्यामध्ये आम्हाला संधी मिळेल, हेच आश्वासन मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी या घरातील सदस्यांनी म्हणा किंवा या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता कुठेतरी भाजपची ही शिष्टाई यशस्वी ठरत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। अगदी सचिन, माझा आवाज पोहोचतोय? ही थेट दृश्य आपण पाहतोय। भागवत कराड हे नाराज इच्छुकांच्या घरी गेलेले आहेत, मनधरणी करण्याचा प्रयत्न, आणि आणखीन एका नाराज इच्छुकांना अर्ज
मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरिष्ठांनी मनधरणी केल्यानंतर नाराजी दूर झाली असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.